मित्रांनो, तुम्ही शेतामध्ये जर तूर पेरणी केला असाल किंवा बेडवरती टोकनच्या सहाय्याने किंवा हाताच्या सहाय्याने तूर लागवड केली असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. प्रत्येक शेतकऱ्याचं स्वप्न असतं की आपले तूर चांगल्या प्रकारे फुटवा केली पाहिजे, चांगल्या प्रकारे त्याला फुलं लागली पाहिजे, त्याच फुलाचं 100% शेंगामध्ये रूपांतर झाली पाहिजे व आपलं उत्पादन चांगल्या प्रकारे कसं वाढलं पाहिजे हे त्यांचे स्वप्न असतात. तर हे स्वप्न मित्रांनो साहजिक आहेत. हे स्वप्न आपल्याला घडवता येतील, पण आपल्याला कसे घडवता येतील व आपल्या तुरीमध्ये चांगलं उत्पादन कसं काढता येतील. तर मित्रांनो, हे फक्त बोलल्याने नाही तर तुरीमध्ये थोडं कामकाज केल्याने मिळतं. तर हे कोणतं कामकाज आहे जेणेकरून आपल्या तुरीचं उत्पादन वाढतं. तर मित्रांनो, तूर सध्या आपली 30 ते 35 दिवसाची झाले. तर ह्या तुरीमध्ये आपल्याला महत्त्वाचे 3 कामं करायचे आहेत जेणेकरून आपल्या तुरीची चांगल्या प्रकारे फुटवा होईल, त्याचप्रमाणे चांगली फलधारणा होईल, त्याचप्रमाणे चांगले शेंगा लागतील व उत्पादन वाढेल. तर मित्रांनो, हे 3 महत्त्वाची कामं आपल्याला केलीच पाहिजे आपल्या तुरीमध्ये. मित्रांनो, ही 3 महत्त्वाची कामे कोणती आहेत जेणेकरून आपलं तुरीचे उत्पादन वाढण्यासाठी मदत होतील. मित्रांनो, सर्वप्रथम आपलं पहिलं काम आहे मित्रांनो तण नियंत्रण आणि खत व्यवस्थापन. तण नियंत्रण जे आसपास आता तण नियंत्रण मित्रांनो सर्व शेतकऱ्यांनी तण नियंत्रण केले. कोळपणी, डोरणी, कुळो हे पूर्ण प्रकारे आपल्या तुरीमध्ये झाले. तर आता आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे. मित्रांनो, तूर आता आपली 30 ते 35 दिवसाची झाली आहे आणि अशा प्रकारे तुरीची वाढ झाली आहे. मित्रांनो, आता आपल्याला एक पहिला डोस द्यायचा आहे तुरीला. तर मित्रांनो, पहिला डोस हा आपण आंतरपीक निघाल्यानंतर मूग, उडीद, सोयाबीन जे काही निघाल्यानंतर तेव्हा देतो. पण मित्रांनो, तेव्हा हात लागू होत नाही मित्रांनो. जेणेकरून त्यावेळेस आपल्याला फक्त फुलाची धारणा ज्यावेळेस भरते त्यावेळेसच ते खत लागू होते मित्रांनो. पण आता सध्या जर तुम्ही हा पहिला डोस जर दिला तर मित्रांनो, पहिल्या डोसामुळे आपली जास्तीत जास्त फुटवा होऊ शकते व आपल्याला तुरीमध्ये चांगलं उत्पादन देण्यास मदत होऊ शकते. सर्वात महत्त्वाचं काम आहे मित्रांनो शेंडा खोडणी. योग्य वेळी जर शेंडा खोडणी केला तर मित्रांनो, आपल्या तुरीला चांगल्या प्रकारे फुटवा होऊ शकतो. चांगल्या प्रकारे फुटवा झाल्यानंतरच आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन देऊ शकतं. तर मित्रांनो, हा शेंडे खोडणी का करतात तर शेंडे खोडणीचं मेन कारण म्हणजे मित्रांनो, हा जे काही तूर आहे आपली तर हे तूर सरळ चालले. तर मित्रांनो, हा आपला जर शेंडा खोडून केलो आपण येतनं तर मित्रांनो काय होतं, याला साईडचे ब्रांचेस वाढतात मित्रांनो. साईडचे ब्रांचेस वाढल्यास त्यामुळे आपल्याला चांगलं फुटवा होऊ शकतो व चांगलं उत्पादन मिळू शकतं. तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं काम आहे मित्रांनो तूर मर रोग नियंत्रण. तूर मर रोग नियंत्रण म्हणजे तुम्ही ऐकलं असेल, माझी तूर उंबळली आहे, माझी तूर बर्डाने उंबळली आहे, साईडने उंबळली आहे. उंबळणे म्हणजेच मित्रांनो याला मुळीला बुरशी लागलेली असते. तर ही बुरशी आपल्याला नष्ट करायची असते वेळेत, तरच आपल्याला तूर उंबळणार नाही भविष्यात जाऊन. त्यामध्ये फुलधारणामध्ये आणि फळाच्या अवस्थेत फळधारणा ज्यावेळेस शेंगामध्ये बी भरण्यास होतं तर त्या भरण्यास मित्रांनो योग्य वेळी तूर उंबळते किंवा उधळते. तुम्ही ऐकलं असेल. तर हे तूर उधळू नये म्हणून आपल्याला आत्ताच 30 ते 35 दिवसात जर कामकाज केलं तर मित्रांनो, हा उधळण्याची शक्यता कमी होते. असे मित्र हो महत्त्वाचे 3 काम आहेत. तर प्रथम आपण खत दिलं पाहिजे. तर मित्रांनो, हे खत कोणत्या पद्धतीने व कशा पद्धतीने दिले पाहिजे हे तुम्ही आज पाहणार आहोत. मित्रांनो, तूर हे कडधान्य पीक असल्यामुळे याला जास्त नत्रयुक्त खताची गरज नसते. नत्रयुक्त खताची म्हणजे युरिया असलेली खत याला टाकू नये. म्हणजे काही नत्र असलेले खत आपल्याला याची जास्त गरज नसते, नत्रयुक्त खताची जास्त गरज नसते. तर मित्रांनो, तुरीला द्यायचे कोणते खत तर मित्रांनो, तुरीला सर्वप्रथम आपण पहिल्या 30 ते 35 दिवसामध्ये तुम्ही यामध्ये 10-26-26 हे खत आपल्याला तुरीमध्ये टाकायचं. तर मित्रांनो, कशा पद्धतीने खत टाकायचं आहे, तुम्ही जसं पेरणी करता त्याच पद्धतीने तुम्ही पेरणीच्या सहाय्याने दोन्ही कोळपे जोपणीतून तुम्ही 10-26-26 टाकू शकता. त्याच आपल्याला 10-26-26 नाही मिळालं तर तसंच बरोबर आपल्याला 12-32-16 हे खत घ्यायचं आहे मित्रांनो. तर हे खत नाही मिळालं तर आपल्याला 9-24-24 हे खत घ्यायचं आहे. या तिन्ही खतापैकी आपल्याला एक खत घ्यायचं आहे मित्रांनो. एकरी 50 किलो आपल्याला खत पेरणी करायचं आहे किंवा कोळप्याच्या सहाय्याने आपल्याला द्यायचं आहे. तर मित्रांनो, खत देण्याची पद्धत म्हणजे आपल्याला हे जे आपली तूर आहे तर ह्या तुरीपासून मित्रांनो 4 ते 5-6 इंच तर आपल्याला इथे खत द्यायचं आहे. हे खत देण्याची म्हणजे तुम्ही पेरणी करताना किंवा अशा पद्धतीने जर खत दिलात आणि खत आतमध्ये टाकून दिलात आणि हे बुजवलं तर मित्रांनो, ही सर्वात योग्य व चांगली पद्धत आहे तुरीला खत देण्याची. उघड्यावरती खत नका टाकू मित्रांनो, जेणेकरून पाऊस वगैरे आला तर ते पावसानं धुवून जाऊ नये म्हणून आपल्याला झाकून खत द्यायचं आहे. आणि तसेच आपली जमीन जर चवळीची असेल, ज्यामध्ये आपल्या जमिनीमध्ये पाणी वगैरे थांबत असेल तर त्याच जमिनीमध्ये मित्रांनो आपल्याला एकरी 10 किलो सल्फर आपल्याला त्या खतामध्ये ॲड करायचं आहे. तुम्ही 10-26-26 घ्या किंवा 12-32-16 घ्या किंवा 9-24-24 घ्या. या 50 किलो खतामध्ये मित्रांनो आपल्याला कंपल्सरी 10 किलो सल्फर हे ॲड करायचंच आहे मित्रांनो. सल्फरनं काय होतं मित्रांनो, जे काय आपली उंबळणारी किंवा पाणी लागणारी आहे तर त्या जमिनीमध्ये मित्रांनो सल्फरमुळे पाणी निचरा चांगल्या प्रकारे होतो, पाणी साचणार नाही आपल्या जमिनीमध्ये. तुम्ही एवढे खत व्यवस्थापन केलात तर मित्रांनो, बाकीच्याची मायक्रोन्यूट्रंट वगैरे युरियाची जास्त गरज नाही भागणार तुरीमध्ये. आणि आपल्याला खत देण्याची पद्धत तुम्ही पाहिली आणि खत देताना मित्रांनो आपल्या मातीमध्ये चांगल्या प्रकारचा ओलावा असणं गरजेचं आहे. आता दुसरं आणि सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे मित्रांनो शेंडे खोडणे. तर ही शेंडे खोडणी योग्य वेळेत केली तर आपलं चांगल्या प्रकारे उत्पादन वाढू शकतं. मित्रांनो, योग्य वेळी म्हणजे आपलं तुरीचं पीक सध्या 30 ते 40 दिवसाचं आहे. तर ह्या 40 दिवसात 30 ते 40 दिवस ही शेंडे खोडण्याची योग्य वेळ आहे मित्रांनो.
तसेच आपल्या तुरीची साईजवर पण डिपेंड आहे. तुम्ही 30 ते 40 दिवसाचं पीक सध्या तूर लहान जरी असली तर मित्रांनो त्याला 1.5 ते 2 फूट येईपर्यंत आपल्याला छाटणी करायची नाही. सध्या आपलं 1.5 ते 2 फुटापर्यंत आपल्याला तूर आलेली आहे. तर मित्रांनो आपल्याला शेंडे खुडणी करणे खूप महत्त्वाचे. जर तुम्ही शेंडे खुडणी केला तर या तुरीमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे फुटवा होऊ शकतो. आपल्याला जास्तीत जास्त ब्रांचे बघायला भेटतील आणि चांगल्या प्रकारे आपल्याला फुलधारणा होतील. तर तसेच आपल्याला जसे शेंडे खुडणी करतात तर तसे शेंडे खुडणीचे फायदे मित्रांनो साईडने आपल्याला फुटवा मिळेल. फुटवा मिळाल्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त फुलं लागतील आणि फुलं लागल्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन भेटेल. तुम्ही शेंडे खुडणी लेबरच्या सहाय्याने किंवा हाताने शेंडे खुडणी करू शकता. तसेच आपलं जर मर्यादित क्षेत्र असलं तर तुम्ही करू शकता. जर आपलं क्षेत्र जास्त असेल तर मित्रांनो कटरच्या सहाय्याने किंवा फवाऱ्याच्या जो तुम्ही आजकाल कटर मिळतात त्या कटरच्या सहाय्याने सुद्धा आपण या ब्लेडने इथे कट मारू शकतो. तर हे कट काय करतं ते ब्लेड फिरते व शेंडे मारून खुडून जाते. तर मित्रांनो शेंडे मारण्याचं कारण तुम्ही पाहू शकता इथे 2-4 ब्रांचेस फुटले, जेणेकरून जेव्हा बुडापासून जर तुम्ही ब्रांचेस घेतला तर मित्रांनो जास्तीत जास्त उत्पादन निघू शकतं. काही शेतकरी मित्रांनो 1 वेळेस 2 वेळेस काही शेतकरी मित्रांनो 3 वेळेस छाटणी करतात, म्हणजे 3 वेळेस शेंडा खुडणी करतात. तर मित्रांनो तिसरी ही वेळ महत्त्वाची नाही, फक्त पहिली आणि दुसरी जर तुम्ही शेंडे खुडणी केलात तर तुम्हाला भरघोस उत्पन्नाची शक्यता आहे त्यामध्ये. तसंच मित्रांनो आपल्याला तिसरं आणि महत्त्वाचं काम आहे मित्रांनो मर रोग नियंत्रण. मर रोग म्हणजे काय असते मित्रांनो, तूर उंबळते, तूर वाळते, तूर सुकते. तर हे जे काही कारणं आहेत मित्रांनो, तर ह्या कारणं हे तुरीमध्ये नसतात मित्रांनो. ह्या जमिनीमधली आपल्याला बुरशी असते. तर ही बुरशी कोणत्या प्रकारची असते व कोणत्या पद्धतीने आपल्याला नष्ट केली पाहिजे जेणेकरून आपले तूर उंबळणार नाही, तूर उधळणार नाही. तर हे मित्रांनो मेजर कारण असतं त्यामध्ये 2 प्रकारे आपल्याला ड्रेंचिंग करायचं आहे मित्रांनो. ड्रेंचिंग म्हणजे तुम्ही फवाऱ्याच्या सहाय्याने तुम्ही आळवणी करू शकता किंवा ड्रेंचिंग करू शकता. तर त्यामध्ये मित्रांनो एक पहिली पद्धत आहे मित्रांनो जैविक आणि दुसरी पद्धत आहे मित्रांनो रासायनिक. तर जैविक पद्धतीने तुम्ही आळवणी करू शकता मित्रांनो. आपल्याला ट्रायकोडर्मा घ्यायचा आहे. ट्रायकोडर्माने आपल्याला तुरीची आळवणी करायची आहे मित्रांनो. लक्षात घ्या, एकरी 1 लिटर किंवा 1 किलोच्या पद्धतीने लिक्विड फॉर्ममध्ये भेटलं तर मित्रांनो एकरी 1 लिटर घ्या. व तसेच पावडर फॉर्ममध्ये भेटलं तर मित्रांनो तुम्ही एकरी 1 किलो घ्या. 200 लिटर पाण्यामध्ये द्रावण करा व तुरीला तुम्ही बुडामध्ये याची आळवणी करू शकता. तर मित्रांनो हे जैविक बुरशीनाशक आहे. तर हे मित्रांनो जे ट्रायकोडर्मा आहे एक प्रकारची बुरशीच आहे, जेणेकरून घातक बुरशीवर जगणारं हे बुरशी आहे. तर त्यामध्ये तुम्ही जे जमिनीमध्ये ऑलरेडी जी घातक बुरशी आहे तर तुम्ही ट्रायकोडर्मा आळवणी केल्यामुळे ती बुरशीला नष्ट करतं व ही बुरशी चांगल्या प्रकारे डेव्हलप होते. ड्रेंचिंग करण्याचा फायदा म्हणजे मित्रांनो आपल्याला फुलधारणीमध्ये जर तुम्ही जे काही मर होणार आहे तर ती मर होत नाही मित्रांनो. आणि जर समजा तुम्ही 30 ते 35 दिवसाचं जर मर सुरू झाले, आपल्याला मर दिसून येत आहे आणि कुठे शेंडा मर, फांदी मर जर दिसून येत आहे मित्रांनो, त्या अवस्थेमध्ये मित्रांनो आपल्याला रासायनिक ड्रेंचिंग करायचे आहे. जैविक पद्धतीने नाही करा. मध्ये आपल्याला रासायनिक पद्धतीने ड्रेंचिंग करायचे आहे. तर रासायनिक पद्धतीमध्ये कोणतं औषध घ्यायचं आपल्याला, तर रासायनिक पद्धती मित्रांनो रेडोमिक गोल्ड घेऊ शकता तुम्ही. एकरी 500 ग्राम घेऊ शकता 200 लिटर पाण्यासाठी. तर रेडोमिक गोल्डचा फायदा मित्रांनो हे रासायनिक बुरशीनाशक आहे, त्याच पद्धतीने आपल्याला आळवणी करायचं आहे. जर तुम्हाला रेडोमिक गोल्ड नाही भेटलं तर तुम्ही रोकोची सुद्धा आळवणी करू शकता. त्यामध्ये आळवणी केल्यामुळे मित्रांनो जे काय आपल्याला मुळीला खोडाला बुरशी लागते तर ती बुरशी नष्ट होते, जेणेकरून आपल्याला मर रोग हा नियंत्रण होऊ शकतो. त्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन भेटू शकतं. अशा प्रकारे आपण 3 कोणती महत्त्वाची कामं आहेत जेणेकरून आपल्याला तुरीमध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन भेटू शकेल ते आपण पाहिलं. तर मित्रांनो माहिती पूर्ण आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब करत नाहीत व व्हिडिओला लाईक करा. तर पुढचा व्हिडिओ मित्रांनो आपण तुरीला छाटणी केल्यानंतर पहिली फवारणी कोणती करायची, जेणेकरून जे आपण छाटणी केलेला असतो हे ब्लेडच्या सहाय्याने केलेलं असतं मित्रांनो. त्या ब्लेड ही स्टीलची असते. तर त्या स्टीलच्या ब्लेडनं आपल्याला तुरीवरती बुरशी जन्य रोगांपासून प्रादुर्भाव येण्यापासून रोखण्यासाठी आपल्याला पहिली फवारणी खूप गरजेची आहे. तर मित्रांनो ती पहिली फवारणी कोणती घेणार आहोत हे आपण पाहणार आहोत. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पहिला व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पोहोच होईल.